नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कोरअप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 21 जून आहे आणि 21 जून म्हटल्यानंतर पृथ्वीवरचा सर्वात मोठा दिवस आज मानला जातोय. तसंच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा वर्ष म्हणजे इयत्ता 10वी आणि इयत्ता 10वी मध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त करायचं असेल तर आपल्याला सर्व विषयांचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ते फक्त ज्ञान असून चालणार, ते ज्ञान परिपूर्ण असणं गरजेचं आहे. याच इयत्ता 10वी मधील सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गणित आणि ह्या गणित विषयाबद्दल आपण या स्कोरअप अकॅडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा सर्वांचं या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतोय आणि आपण सुरुवात करूया इयत्ता 10वीच्या गणित विषयाच्या मार्गदर्शनाला. तर गणित विषयामध्ये आपल्याला एकूण दोन विषय आहेत. एक आहे बीजगणित आणि दुसरा आहे भूमिती, ज्याला आपण पार्ट 1, पार्ट 1 आणि पार्ट 2 असं विभागले गेलं आहे. तर सुरुवातीला आपण बीजगणित या विषयाचा माहिती घेणार आहोत. तर बीजगणित विषयाची माहिती घेण्यापूर्वी आपण परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे तर त्याच्यावर आपण थोडस लक्ष देऊया. तर मी सुरुवातीला इथे आपल्याला मार्क्स लिहून ठेवलेले आहेत की पूर्ण पॅटर्न कसा असणार आहे. एकूण आपल्याला 5 क्वेश्चन असणार आहेत. क्वेश्चन क्रमांक 1 मध्ये ए बी, क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये ए बी, क्वेश्चन क्रमांक 3 मध्ये ए आणि बी, क्वेश्चन क्रमांक 4, क्वेश्चन क्रमांक 5. तर क्वेश्चन क्रमांक 1 मध्ये ए मध्ये आपल्याला बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. हे बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते तुम्हाला एकूण 4 विचारले जातील. 4 पैकी सोडवायचे देखील आपल्याला 4 आहेत. प्रत्येकी 1 गुणासाठी असेल म्हणजे एकूण गुण झाले 4. क्वेश्चन क्रमांक 1 ए हा 4 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर बी देखील क्वेश्चन क्रमांक बी मध्ये देखील तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. ते देखील तुम्हाला 4चे 4 सोडवायचे आहेत. प्रत्येकाला 1 गुण असे एकूण गुण झाले 4. म्हणजेच यामध्ये आपल्या लक्षात येतं की क्वेश्चन क्रमांक 1 आणि ए मध्ये ए आणि बी हे दोन्ही जे प्रश्न आहेत, हे दोन्ही प्रश्नांमध्ये तुम्हाला 4 प्रश्न आहेत आणि दोन्ही मध्ये 4चे 4 सोडवायचे. याचा अर्थ हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला कंपल्सरी सोडवणं गरजेचं आहे, याच्यावर तुम्हाला पर्याय नाहीये. असा पहिला प्रश्न आहे. ए आणि बी मिळून एकूण तुम्हाला गुण होतात 8. यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 आहे. या 2 मध्ये एकूण तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. ह्या 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 गुणांसाठी असेल म्हणजे बेदुने 4 असे एकूण 4 गुण झाले. त्यानंतर बी आहे. बी मध्ये तुम्हाला एकूण क्वेश्चन असतील 5. 5 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. 4 प्रत्येकाला 2 गुण असे एकूण 8 गुण. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नापासून तुम्हाला काय पर्याय सुरू होत आहेत. म्हणजे एकूण तुम्हाला क्वेश्चन विचारले 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे. एकूण क्वेश्चन विचारले 5 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे. म्हणजे एक प्रश्न आहे, तुम्ही तो टाळू शकता. तुम्हाला कंपल्सरी सोडवणं गरजेचं नाहीये, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तर प्रत्येकी 2-2 गुण आहेत. एकूण असे पहिल्या ए साठी 4 आणि बी साठी 8 एकूण असे 12 गुणांसाठी आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो. तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 2 ए मध्ये 2 क्वेश्चन आहेत. 2 पैकी आपल्याला 1 सोडवायचा आहे. जो तो दिलेला क्वेश्चन आहे तो 3 मार्क्स साठी असणार आहे. एकच सोडवायचे, त्याच्यामुळे 3 गुण. त्यानंतर बी आहे. बी प्रश्न याच्यामध्ये देखील 4 क्वेश्चन विचारले. 4 पैकी फक्त तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. म्हणजे 4 पैकी 2 कोणते तुम्हाला हवे ते तुम्ही सोडू शकता. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असे एकूण 6 गुण असणार आहेत. म्हणजे क्वेश्चन क्रमांक 3 हा ए आणि बी असे दोन्ही मिळून तुम्हाला 9 गुणांसाठी असणार आहे. यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 येतं. 4 मध्ये ए आणि बी नाहीये, फक्त 4 एकच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारले जातात आणि हे 3 प्रश्न आहेत. हे 3 प्रश्न तुम्हाला 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक गुणाला आहे 4 गुण. प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण आणि एकूण असे 8 गुण तुम्हाला आहेत. म्हणजे चौथा प्रश्न हा 8 गुणांसाठी आहे. उरलेला शेवटचा ज्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतात त्यापैकी 1 सोडवायचे, एकाला 3 गुण असे 3. अशा प्रकारे आपली पूर्ण प्रश्नपत्रिका असणार आहे. 1 ते 5 प्रश्न असणार आहेत. इथनं बघितले तर 8 आणि 12 आपले झाले 20, 20 आणि 9 29, 29 आणि 8 37, 37 आणि 3 असे 40 गुणांचा आपल्याला बीजगणितचा पेपर असणार आहे. तर हे सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या एक्झाम साठी जातात त्याचा पॅटर्न तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा लिहून दिलेला आहे. जर तुम्हाला गरजेचं आहे आणि हे तुम्ही लक्षात घ्यायचे की आपल्याला कुठे याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं टाइम लिमिट तुम्हाला किती आहे आणि टाइम नुसार तुम्ही कोणत्या प्रश्नांना किती वेटेज दिलं पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे, यानुसार तुम्ही तयारी करायची आहे. तर आपण हा पॅटर्न पाहिलेला आहे. ह्या पॅटर्न नुसार तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये. आता आपण ह्या पॅटर्न नुसार आपलं जे
बीजगणितचा विषय आहे त्यामध्ये जे आपल्याला प्रकरण दिली आहेत त्यांना किती वेटेज आहे, प्रत्येक प्रकरणाला एक वेटेज दिलेलं आहे, मार्क्स दिलेले आहे, त्यानुसार आपण बघूया. पण परीक्षेचा पॅटर्न पाहिलेला आहे, तर आपण आपल्या बीजगणित मध्ये जे काही प्रकरण आहेत त्यांना प्रत्येकाला किती वेटेज आहे ते पाहूया. तर पहिले प्रकरण आहे आपलं दोन चलातील रेषीय समीकरण. त्या दोन चलातील रेषीय समीकरण यासाठी आपल्याला एकूण 12 गुण आहेत. त्यानंतर दुसरं प्रकरण वर्ग समीकरण, यासाठी देखील 12 गुण आहेत. अंकगणित श्रेणी हे तिसरं प्रकरण आहे, याला 8 गुण आहेत. अर्थनियोजन यासाठी तुम्हाला 8 गुण आहेत. संभाव्यता यासाठी तुम्हाला 8 गुण आणि सांख्यिकी यासाठी तुम्हाला 12. असे एकूण तुमचे 20, 20, 40, 40 आणि 20, 60. म्हणजे आपण जे क्वेश्चन पेपर पाहिलेत तो एकूण आपल्याला क्वेश्चन पेपर होता 40 गुणांचा, बरोबर. आणि एकूण इथे आपल्याला 60. मग हे 20 गुण एक्स्ट्रा ते कुठून आले, तर आपण जर पाहिलं पुन्हा मागे जाऊन आपल्याकडे जे काही आपण परीक्षेचा पॅटर्न पाहिला त्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स होते, ते ऑप्शन्स पकडून आपल्याला 60 गुण होतात. त्या 60 पैकी आपल्याला किती मिळवायचे, 40. म्हणजे विचार करा 60 आहेत, 60 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि ह्या 60 मधनं तुम्हाला किती मिळवायचे, 40. आता जर मी विचार केला, एक लक्षात घ्या, मी जर विचार केला, मी 1, 2, 3 किती झाले, 12 12 12 36. 36 मधनं मी कुठला एक घेतला, 36 आणि हा एकच प्रकरण घेतला अंकगणित श्रेणी. म्हटलं अंकगणित श्रेणी नकोय, मी तो कॅन्सल केला. मी म्हटलं चला संभाव्यता मी घे, संभाव्यता घेतला. किती गुण, आणि हा पण आपण बाद करून घेतला समजा, आणि मी यामधलं कुठलं एक घेतलं. मला वाटलं मी चला, म्हणजे एकूण आपल्याला प्रकरण आहेत 6. या 6 पैकी मी फक्त 1, 2, 3 आणि 4 ही 4च प्रकरणं केली तर 4 प्रकरणांमध्ये झाले किती, 40 गुण. पण फक्त जर पहिला प्रश्न सोडवला, पहिला प्रश्न जर आपण बाजूला काढला, तर तुम्ही या 6 पैकी तुम्हाला जे 6 प्रकरण दिले त्या 6 पैकी तुम्ही 4च प्रकरण व्यवस्थित केली, 2 उरलेली प्रकरण तुम्ही नाही व्यवस्थित केली, तरी तुम्हाला 40 पैकी 40 गुण मिळू शकतात. का, पाहिलं तुम्ही 12 के 12 12 दूनी 24 झाले आणि हे 16, 16 आणि 24 झाले 40. फक्त पहिल्या प्रश्नामध्ये, त्यामध्ये तुम्हाला जर ह्या दोघांचा एकच प्रश्न असणार आहे, पहिल्या ए मध्ये एक असू शकतो आणि किंवा बी मध्ये एक असू शकतो. हा दोन्ही मिळून तुम्हाला त्याच्यामध्ये काय विचारले जातील, एक मार्क्सचे प्रश्न विचारले जातील, ते मात्र तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे. अन्यथा तुम्हाला 40 पैकी 40 गुण फक्त 4 प्रकरण करून देखील मिळू शकतात, हे सांगायचा उद्देश होता माझा. ओके, तर मग अशा पद्धतीने आपण पाहिलंय की बीजगणितचा आपण परीक्षेचा पॅटर्न पाहिला. त्यानंतर प्रत्येक जे प्रकरण आहे या प्रत्येक प्रकरणानुसार आपण गुण पाहिलेत. एकूण आपले 60 होतात, 60 पैकी आपल्याला 40 मिळवायचे. तर आपण मग आजच्या दिवशी दोन चलातील रेषीय समीकरण हे पहिलं जे प्रकरण आहे ते आपण पाहू. प्रकरण पहिलं, दोन चलांतील रेषीय समीकरण. एकूण 12 गुणांसाठी हे प्रकरण असणार आहे आपल्यासाठी. आता यामध्ये मी प्रत्येक गोष्ट क्लिअर करून सांगणार आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण शिकूया. सुरुवातीला आपण समीकरण लिहू. समीकरण, मला सांगायचं समीकरण म्हणजे नेमकं काय. आपण पूर्ण हे जे नाव दिले या नावाचं आपण स्पष्टीकरण घेऊया. समीकरण म्हणजे नेमकं काय म्हणायचं, समीकरण कशाला म्हणायचं, समीकरण नेमकं काय येतं, समीकरण कशाला म्हणतो आपण, की दोन ज्या राशी आहेत, दोन राशींमध्ये समानतेचं विधान दर्शवण्यासाठी, दोन राशी आपण घेऊ, म्हणजे एक आपण घेतले 5 अधिक 3 बरोबर 8. यामध्ये बघा ह्या दोन राशी आहेत, यामध्ये ह्या दोन राशी एक झाली आहे, आपण याला म्हणूया डावी बाजू, ही झाली उजवी बाजू.
आणि मध्ये चिन्ह आलं बरोबरच. म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू हे समान आहेत हे कोणी दर्शवलं? त्या बरोबरच्या चिन्हानं. याला म्हणायचं समीकरण सोप्या भाषेत. आणि हे फक्त माहितीसाठी सांगतो, हे परीक्षेला विचारलं जात नाही. फक्त समीकरण म्हणजे काय की अशा दोन राशी आहेत ज्यांच्यामध्ये बरोबरचं चिन्ह हे काय करते? समानतेचं काम करते. दोन्ही बाजू समान आहेत हे दर्शवण्याचं काम बरोबरचं चिन्ह करते. असं जिथे लिहिलेलं असतं त्याला काय आपण म्हणतो? समीकरण. ओके, आता हे झाले समीकरण. मी असंही म्हणेन x अधिक 3 बरोबर 8. आता याच्यामध्ये बघा हे जे दिलंय हे दिलंय याच्यामध्ये अंक आहे आणि हे वेगळंच अक्षर दिलंय, इंग्रजी अक्षर दिलंय. पण या दोघांचा देखील जी बेरीज केली हे 8च येतंय. हे कोणी सांगितलं? या बरोबरच्या चिन्ह. म्हणजे हे काय झालं? समीकरण. मी अजूनच्या पुढे जाऊन म्हटलं x अधिक y बरोबर 8. आता याच्यामध्ये डावी जी बाजू आहे तिथे कुठलाही अंक नाही, तिथे फक्त अक्षर आहे. मग हे जे अक्षर आहे या अक्षराची सुद्धा बेरीज केली तर 8 उत्तर येते. हे बरोबर आहे. कोणी सांगितलं? मधल्या चिन्हानं बरोबर. हे देखील एक समीकरण आहे. म्हणजे काय येतं लक्षात आपल्याला की हे जे काही दोन राशी येत आहेत, दोन संख्या येत आहेत, त्यांचे मध्ये जे काय बेरीज असेल, वजाबाकी असेल, हे पुढे जी संख्या येते उजव्या बाजूला हे बरोबर असणारं चिन्ह दाखवत आहे. ह्या पूर्णला काय म्हटलं? समीकरण. ओके, याला काय म्हटलं? समीकरण. समीकरण आलं लक्षात? ओके, हे झालं समीकरण. हे पाहिलं. आता आपण पाहणार आहोत चल. चल म्हणजे काय? तर आता मी इथे एक समीकरण लिहिलेलं आहे x अधिक 3 बरोबर 8. म्हणजेच यामध्ये ज्या समीकरण जे आहे समीकरणामध्ये जे काही इंग्रजी अक्षर आहे याला काय म्हटलं जातं? आपल्याला चल. काय म्हटलं तर सोपं, जास्त कठीण डोक्यात घ्यायचं नाही. जे इंग्रजी अक्षर आहे त्याला काय म्हटलं जातं? चल. याचा अर्थ काय होतो की एखादी संख्या जी संख्या आपल्याला काय नाहीये, पूर्ण नाहीये. म्हणजे इथे आपण जर पाहिलं x अधिक 3 बरोबर 8, त्या x अधिक 3 बरोबर 8 म्हणजे आपल्याला 3 इथे लक्षात, इथे 8 येते. म्हणजे 3 मध्ये अशी कोणती संख्या मिळवली की ज्याचं उत्तर 8 आहे? तर सिंपल आपल्याला 5 येईल. पण ते आपल्याला निश्चित नाही. निश्चित नसलेली संख्या जी निश्चित नाहीये, सध्या आपल्याला माहिती नाहीये, माहित नसलेली संख्या, म्हणून आपण तिथे काय घेतलं? एक्स घेतलं. मग एक्सच घेतला जातो का? तर नाही. कुठलंही इंग्रजी अक्षर वापरलं जाईल त्याला आपण काय म्हटलंय? चल. म्हणजे इथे काय? x अधिक 3 बरोबर 8 मध्ये चल काय येणार? x. बरोबर. दुसरं आपण उदाहरण घेऊ शकतो. m वजा 3च घेतल्यानंतर पुढे घेऊ आपण दुसरं. m वजा 5 बरोबर 12. तर याच्यामध्ये चल कोणता आहे? तर m. काही असू शकतो. 9 अधिक y बरोबर 20. तर इथे चल काय येणार आहे? y. म्हणजे जे इंग्रजी अक्षर या समीकरणामध्ये वापरलं जाते त्याला काय म्हणतात? चल. काही ठिकाणी दोन एकापेक्षा जास्त चल असू शकतात. x अधिक y बरोबर 20, x वजा y बरोबर 28. या सगळ्या उदाहरणांमध्ये जिथे जिथे आपल्याला काय दिलेलं आहे? जिथे आपल्याला इंग्रजी अक्षर वापरलं गेलंय ते काय आहे? चल आहेत. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला कळालं असेल चल कशा म्हणायचे. बघा समीकरण पाहिलं, चल लक्षात आलं. आता दोन चलातील रेषीय समीकरण पाहताना त्या अगोदर आपण अजून एक गोष्ट बघणार आहोत, घातांक. काय बघणार आहोत? घातांक. आता घातांक का महत्वाचं आहे हे आपण पाहूया. समीकरण पाहिलं, समीकरणामध्ये चल पाहिलं, आता चलामध्ये हे घातांक आपल्याला लक्षात घ्यायचे की घातांक नेमकं काय आहे. आपण चल पाहिलं, चलाच्या मध्ये जे घातांक चल आहेत चलाच्यासाठी वरती डोक्यावर, चलाच्या डोक्यावर म्हणजे इंग्रजी अक्षराच्या डोक्यावर, इंग्रजी अक्षराच्या डोक्यावर जर संख्या नाहीये तर समजायची किती संख्या? 1. जर त्याच्यावर संख्या असेल, उदाहरण आपण घेऊया, x
अधिक वाय बरोबर 24 जर आपण आहे तर इथे एक्सच्या वरती मी 2 केलं. काय केलं? 2. आता पहा, हा एक्सच्या डोक्यावरती 2 आहे, याचा अर्थ एक्सचा घातांक किती? एक्सचा घातांक किती येणार? 2. मग वायच्या डोक्यावर आहे का संख्या? वायच्या डोक्यावर कोणती संख्या आहे का? तर नाही. तर मग वायचा घातांक किती? मग मी सांगितलंय, जर डोक्यावर कोणतीच संख्या नसेल तर घातांक असणार आहे 1. आलं लक्षात? घातांक सोप्पा. पहा, समीकरण पाहिलं, बरोबरचं चिन्ह बघा, ते समीकरण झालं. ओके. त्यानंतर आपण पुढे सरकूया. पुढे गेलो, आपण चल पाहिलं. चल म्हणजे काय? जर एखाद्या समीकरणामध्ये इंग्रजी कोणते अक्षर असेल त्याला काय म्हणायचं? चल. आता चल पाहिल्यानंतर घातांक काय? मग समीकरण आलं, चल आलं. चलाच्या डोक्यावरती बघा, डोक्यावरती संख्या आहे, त्या संख्येला म्हणायचं घातांक. मग डोक्यावरती 2 संख्या, घातांक 2. डोक्यावरती संख्याच नाही, घातांक 1. डोक्यावरती जी संख्या येईल ती. आता इथे डोक्यावर आपण घेऊया एक्सचा तिसरा घात अधिक वाय बरोबर 54 घेऊया. मग इथे एक्सचा घातांक किती? बरोबर किती? 3. म्हणजेच डोक्यावर जी संख्या असणार आहे तिला काय म्हटलं आपण? घातांक. मग परीक्षेमध्ये घातांक विचारला जात नाहीये, तरी देखील तुम्ही लक्षात घ्या की घातांक का गरजेचं आहे. घातांक गरजेचं आहे यासाठी, 2 चलातील रेषीय समीकरण हे समजून घेण्यासाठी घातांकाची गरज आहे. मग आता प्रश्न पडतोय आपल्याला की रेषीय समीकरण काय? आपण मागून सुरुवात केली, समीकरण पाहिलं, चल पाहिलं. आता 2चं पण इथेच लक्ष घेऊ. 2 चलातील रेषीय समीकरण. 2 चल म्हणजे लक्षात येईल आता तुम्हाला, समीकरणामध्ये 2 चल पाहिजेत. काय पाहिजेत? 2 चल. आता याच्यामध्ये किती चल आहेत रे? सांगा पाहू पटकन. एकच. चल किती आहे? एकच आहे. याच्यामध्ये चल किती आहेत? एकच आहे. याच्यामध्ये चल किती आहेत? 1. याच्यामध्ये चल किती आहेत? एक्स आणि वाय. चल इंग्रजी अक्षर जे आपण पाहिले किती? 2. याच्यामध्ये किती आहेत? 2. यामध्ये किती आहेत? 2. यामध्ये किती आहेत? 2. यामध्ये किती आहेत? 2. म्हणजे समीकरण आलं लक्षात, चल असं आलं लक्षात. 2. 2 म्हणजे काय? अशी समीकरण ज्याच्यामध्ये 2 इंग्रजी अक्षर पाहिजेत. आलं लक्षात? म्हणजे आता आपण सगळं समीकरण पाहतोय. समीकरण आलं लक्षात, आपल्याला चल लक्षात आलं, 2 चल पाहिजेत हे लक्षात आलं, पण रेषीय समीकरण आहे की नाही हे कसं लक्षात घ्यायचं ते आपण आता पाहूया लगेचच. ओके. तो आता आपण सगळं पाहिलं. मग रेषीय समीकरण नेमकं काय? रेषीय समीकरण कशाला म्हणायचं? समीकरणामध्ये वापरलेल्या चलाचा घातांक हा मोठ्यात मोठा घातांक फक्त 1 पाहिजे, त्याला म्हणायचं रेषीय समीकरण. रेषीय समीकरण म्हणजे काय? की समीकरणामध्ये वापरलेल्या चलांचा मोठ्यात मोठा घातांक 1 असेल तर त्याला काय म्हणायचे? रेषीय. 2 चलातील रेषीय समीकरण. फक्त रेषीय समीकरण नाही तर 2 चलातील रेषीय समीकरणासाठी चल 2 पाहिजेत आणि त्याचा घातांक मोठ्यात मोठा किती पाहिजे? 1च. म्हणजे आता आपण उदाहरण सहित बघूया. 2 चलातील रेषीय समीकरण आपल्याला पाहायचं. 2 चलातील रेषीय समीकरण कसं ओळखायचं? तर आपण इथे एक उदाहरण घेतलेलं आहे, एक्स अधिक वाय बरोबर 10. मग पहिलं आपण पाहिलं समीकरण आहे तर आहे. चल पाहूया. चल किती आहेत? तर इथे 2. किती चल आहेत? 2. म्हणजेच काय झालं? 2. 2 चलातील रेषीय समीकरण आहे की नाही? मग रेषीय समीकरण आहे की नाही हे आपल्याला ओळखण्यासाठी आपण पाहिलं होतं की जर समीकरणामध्ये 2 चल असतील आणि त्या चलांचा मोठ्यात मोठा घातांक हा फक्त 1 असेल तर त्याला रेषीय समीकरण असे म्हणतात. काय म्हणतात? रेषीय समीकरण. आता याच्यामध्ये पाहूया, समीकरणामध्ये दिलेल्या चलांचा मोठ्यात मोठा घातांक किती आहे? घातांक 1 आहे. बरोबर की नाही? याच्यावरती संख्या नाही, आपण बघितलं होतं. जर संख्या नाहीये याचा अर्थ घातांक 1. मोठ्यात मोठा घातांक 1 आहे, म्हणून दिलेले समीकरण रेषीय 2 चलातील
दोन चलातील रेषीय समीकरण आहे. इथे आपला 1 मार्क्स फिक्स झाला. हा प्रश्न 1 मार्क्स साठी येतो तुम्हाला. काय की दिलेले समीकरण रेषीय समीकरण आहे की नाही हे ओळखायचं. मग कसं ओळखायचं? सिंपल आहे. काही लोक नाही चालवायचे जास्त, आहे काही फक्त बघायचंय. ज्याला डोळे आहेत तो व्यवस्थित बघून पूर्ण 1 मार्क्स मिळतो. फक्त डोळ्यांचं काम आहे. काय डोळ्यांचं काम आहे? समीकरण दिलंय, या समीकरणामध्ये जी इंग्रजी अक्षर आहेत त्यांच्या डोक्यावरती काय नाहीये? संख्या नाही. याचा अर्थ संख्या 1 आहे. जर एकच संख्या असेल, फक्त एकच संख्या असेल म्हणजे संख्या नसेल, तर मग काय फक्त लिहायचं आपल्याला. काय समीकरणामध्ये दिलेल्या चलांचा मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 1 आहे. म्हणून दिलेले समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण आहे. एवढं फक्त हे तुम्हाला आहे एवढं फक्त लिहायचे. तुम्हाला 1 गुण मिळून गेला. 1 गुण मिळाला फिक्स. दुसरं आता m अधिक 2y बरोबर 8 दिलेला आहे. चल किती आहेत? 2 चल आहेत. झालं. चलाच्या वरती डोक्यावरती संख्या आहे का? आहे का? तर नाही. पुन्हा एकदा उत्तर लिहिताना काय लिहायचंय? समीकरणामध्ये दिलेल्या चलांचा मोठ्यात मोठा घातांक किती आहे? 1 आहे. म्हणून दिलेले समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे. कळलं? सिंपल आहे, काहीही कठीण नाहीये, अतिशय सोपं आहे. फक्त डोळ्यांनी नीट बघायचे. 2 चलातील रेषीय समीकरण. ओके. आता आपण पुस्तकामध्ये जी उदाहरणं दिली आहेत ती पाहूया. प्रत्येकी आपण सोडून घेऊया. आता पुस्तकामध्ये जे जे आपल्याला उदाहरणं दिलेली ते आपण घेऊया. आता पुस्तकामध्ये आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आपल्याला काय पहिलं उदाहरण आहे? 4m अधिक 3n बरोबर 12. 4m अधिक 3n बरोबर 12. आता याच्यामध्ये चल कोणते आहेत? m आणि n बरोबर चल आहेत. इकडे संख्या आहे. यामध्ये आपल्याला एक महत्वाचं आपण स्टँडर्ड फॉर्म, ज्याला आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणतो. स्टँडर्ड फॉर्म काय आहे आपला? ax अधिक by बरोबर c. हे आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे. मग तुम्ही असंही म्हणू शकता ax अधिक by अधिक c बरोबर 0. असं येईल. दोन्ही ax अधिक by बरोबर c. इथे x आणि y हे काय चल आहेत. इथे देखील x y हे चल आहेत. सो याच्यामध्ये हा स्टँडर्ड फॉर्म आहे. ए बी सी च्या किमती ह्या आपल्याला पुढे काढायला येतात. त्याच्यामुळे हा स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवायचा. पुढे आपण घेणार आहोत, पण सध्या आपण पाहूया. तर आता हा स्टँडर्ड फॉर्म इकडे लिहून ठेवतो. आपल्याला नंतर पुढे ax अधिक by अधिक c बरोबर 0. हा स्टँडर्ड फॉर्म आहे याचा. सो आपल्याला काय करायचं आता? हे रेषीय समीकरण आहे की नाही? सिंपल आहे. डोळ्यांनी जास्त वेळ लावायचा नाही. काय आहेत? 2 चल आहेत. तर 2 चल झाले. आता उरला प्रश्न रेषीय समीकरण आहे का? तर ह्या m आणि n च्या वरती डोक्यावरती संख्या नाहीये. संख्या नाही याचा अर्थ 1. सगळ्यात मोठा घातांक 1 म्हणून रेषीय समीकरण आहे. रेषीय समीकरण आहे. ओके. नेक्स्ट पुढचा आपल्याला दिलेला आहे 3x चा वर्ग वजा 7y बरोबर 13. ओके. हा पुढील दिलेला आहे. मग आता याच्यामध्ये देखील
याच्यामध्ये देखील काय आहे, रेषीय समीकरण आहे का, तर एक लक्षात ठेवायचे. एक लक्षात ठेवायचं कायम जाताना एक लक्षात काय ठेवलंय, मी काय सांगितलं, फक्त डोक्यावर संख्या एक पाहिजे. एक केव्हा असते आपल्या डोक्यावरची संख्या, एक किती केव्हा असते, जेव्हा काहीच नसते तेव्हा एक असते, बरोबर. मग जर एक नाहीये इथे, एक पेक्षा जास्त आहे, एक पेक्षा कमी आहे, तर रेषीय समीकरण नाही, रेषीय समीकरण नाही. तर पहा एक्स इथे काय दिलेलं आहे, काय दिलेलं बोला पटपट पटपट पटपट, काय दिलेलं आहे, दोन, दोन दिलेलं आहे, म्हणून काय येणार, रेषीय समीकरण नाही. मग शब्दामध्ये आपण कसं लिहायचं ते बघूया. दिलेल्या समीकरणामध्ये, दिलेल्या 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 समीकरणामध्ये चलाचा चलाचा मोठ्यात मोठा घातांक, मोठ्यात मोठा घातांक घातांक किती आहे, दोन आहे. किती आहे, दोन आहे. म्हणून म्हणून दिलेले 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 समीकरण समीकरण आहे का, मग किती आहे, दोन. आहे का दिलेले समीकरण रेषीय समीकरण नाही. परीक्षेला तुम्हाला हे पाहिलं जाईल, नाही. नाही का नाहीये, सिंपल, एकशा डोक्यावरती संख्या आहे, तो डोक्यावर फक्त एकच भार घेऊ शकतो, एकाचाच भार घेऊ शकतो, एकापेक्षा जास्त आला समीकरण नाही, बरोबर. मग दुसरं उदाहरण आपल्याला काय, तर दुसरं उदाहरण आपलं आहे एक्स 3x चा वर्ग वजा 7y बरोबर 13, समीकरण रेषीय समीकरण नाही, रेषीय समीकरण नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया. वर्गमुळात 2x, फक्त 2 वर्गमुळात आहे, x नाहीये. 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16. तर मग आता काय आहे, काय म्हटलंय आपल्याला, फक्त कसला विचार करायचे, चलांचा विचार करायचे, बरोबर. चल कोणते आहेत, कोणते चल आहेत, इंग्रजी अक्षर आहेत, त्यांच्या डोक्यावरती संख्या बघा, आहे का संख्या आहे का, नाहीये म्हणजे किती असणार आहे, एक असेल तर मग चला एक असेल तर मग वर्ग समीकरण रेषीय समीकरण आहे. वर्ग समीकरण आपल्याला पुढे घ्यायचंय, ते आपण सध्या बाजूला ठेवूया, आपण फक्त रेषीय समीकरण बघतो. तर काय एक्स वाय त्यांच्या डोक्यावरती संख्या नाहीये म्हणजे आहे, रेषीय समीकरण आहे. संख्या नाही म्हणजे रेषीय समीकरण आहे, संख्या आहे तर रेषीय समीकरण नाही. ओके ओके, चला पुढे 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 पुढचा प्रश्न आहे 0x 0x अधिक अधिक 6y 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0. चला आता याला पाहूया. तर आता नीट लक्षात घ्यायचंय, आपण फक्त एक पाहत होतो, चल पाहत होतो, चलाच्या दृष्टीने आपण विचार करत होतो. तर आता आपल्याला हे नवीन आलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, वर्गमुळात संख्या असेल तर आहे, वर्गमुळात संख्या असेल तर आहे. तर पुन्हा आपण नावाकडे येऊ. नाव काय दिलेलं आहे, दोन चलातील रेषीय समीकरण, म्हणजे चल किती पाहिजेत, दोन. मग आता मला पटकन सांगायचे, सांगा पटकन 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 बोलायचे की एखाद्या संख्येला शून्याने गुणलं किंवा भागलं तर गुणाकार किंवा भागाकार किती येतोय, बोला पटपट पटपट. एखाद्या संख्येला गुणलं किंवा भागलं कशाने, शून्याने, तर मग किती येणार, शून्य. म्हणजे हे जे समीकरण आहे, ह्या दोघांचा जर गुणाकार झाला तर इथे येणार 0 अधिक 6y वजा 3 बरोबर 0. म्हणजे आपल्याला समीकरण मिळालं 6y वजा 3 बरोबर 0. आता मला सांगायचे याच्यामध्ये चल किती आहेत, इथे चल 2 दिसत होती, इथे किती दिसतात आता, कारण उदाहरण आपण सोडवलं ना, एकच. इंग्रजी अक्षर किती राहिलं, एकच. का राहिलं एकच, कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यानंतर किंवा भागल्यानंतर गुणाकार किंवा भागाकार किती येतोय, 0 येतोय. म्हणून मग x गुणिले 0 0 आलं, उरलेली संख्या 6y वजा 3 किती येणार, चल एकच येणार. आपलं उदाहरण आहे दोन चलातील रेषीय समीकरण, इथे एकच चल राहिला, म्हणजेच हे काय नाहीये, रेषीय समीकरण नाही, रेषीय समीकरण नाही. म्हणजेच आपल्याला एक काय मिळालं, डोक्यावरती वर्ग
हे जे काय आहेत ते असेल तर रेषीय समीकरण नाही. बरोबर. दुसरं काय मिळालं, जर चलासोबत एक्स असेल तर रेषीय समीकरण नाही. बरोबर. दोन मिळाले बघा. वर्ग असेल किंवा वर्गापेक्षा मोठमोठी संख्या असेल तर नाही. पुन्हा शून्य असेल तर नाही. आता अजून पुढे जाऊया. पुढचं गणित घेऊया आपण. सगळे गणित सोडवणार आहोत आपण आजच्या दिवशी. पुढचं आपल्याला लिहिलंय 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0. पहा आता पॉइंट मध्ये 0.3x काही हरकत नाही, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. संख्या आहे ती, तिला कोणत्याही संख्येने गुणलं तरी गुणाकार येणार आहे आपल्याला. पण तो पुढे 0x लिहिलेला आहे. पुन्हाच याच्यासारखं याचा जर दोघांचा गुणाकार केला तर 0 येणार. पुढे फक्त काय राहणार मग आपल्याला, काय राहणार 0.3x अधिक 0 वजा 36 बरोबर 0. 0.3x अधिक वजा 36 बरोबर 0. इथे देखील फक्त एकच चल राहिला, म्हणजेच दिलेले समीकरणांमध्ये दोन चल नाहीयेत. याचा अर्थ दोन चलातील रेषीय समीकरण येणार नाहीये. हे देखील नाही. ओके. सो आपण 1 2 3 4 5 पाहिली. 5 पैकी आपल्याला फक्त दोनच रेषीय समीकरण मिळाले. अजून सहावं उदाहरण काय दिलेलं आपल्याला, सोपं आहे एकदम सोपं आहे. काय दिलेलं आहे, 4/x अधिक 5/y बरोबर 4. ओके. आता हे गणित आहे, याच्यामध्ये पाहूया चल किती दिलेत. पहा लवकर लवकर सांगायचे, किती चल दिलेले पटकन. किती आहेत, दोन आहेत की नाही. इथे x इथे y आहे. आपलं काय म्हणतात, दोन चलातील रेषीय समीकरण. मग इथे x आहे, इथे y आहे. रेषीय समीकरण आहे की नाही. डोक्यावरती संख्या बघा, डोक्यावरती इथे पण नाही, इथे पण नाही. डोक्यावरती संख्या पण नाही, दोन चल दिसतात, डोक्यावरती संख्या नाही, म्हणजेच मग रेषीय समीकरण आहे. चला बघूया, सोडून बघूया आपण. ओके. आपण घेतलं. ओके. काय आता येणार, 4/x अधिक 5/y बरोबर 4. आता छेद आहेत, यांची बेरीज होते का. छेद वेगवेगळे आहेत. छेदामध्ये वेगवेगळी संख्या असतील तर काय होतोय, तिरकस गुणाकार. आपण तिरकस गुणाकार करूया. ओके. हे उदाहरण आपण मी पुसून घेतोय, तुमच्या लक्षात राहिले असतील. वरती घ्या. गणित होतं आपलं 4/x अधिक 5/y बरोबर 4. ओके. हे सहाव्या क्रमांकाचं. सो आपण आता पाहूया की यांचा छेद वेगळा आहे, म्हणून मग छेद सारखे असते तर बेरीज वजाबाकी अंशांची होते, परंतु इथे छेद कसा आहे वेगवेगळा, म्हणून आपण अंशांची बेरीज वजाबाकी होऊ शकते, तिरकस गुणाकार. मग आता काय करणार आपण, 4 ने y ला गुणा, 4 गुणिले y अधिक 5 गुणिले x. ओके. छेदांचा काय होणार गुणाकार, 4x गुणिले y इकडे करणार 4. ओके झालं. या मग काय होणार, 4 गुणिले y 4y अधिक 5 गुणिले x 5x बरोबर यांचा गुणाकार xy हा पुढे जाणार 4xy. झालं. आता आपण काय करूया, काय करणार, काय होणार, स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊ. 5x अधिक 4y बरोबर 4xy. त्याला इकडे आणायचं का, आणूया. 5x वजा 4xy अधिक 4y बरोबर. आता याला इकडे आणलं, हा प्लस होता, इकडे आल्यावर मायनस झाला, इथे 0 राहिलं. आता याच्यामध्ये 1 2, आता यांच्यामध्ये याचा 1 आहे, याचाही देखील 1 आहे. दोन जेव्हा चलांचा गुणाकार होतो त्यावेळेस त्यांच्या घातांकांची बेरीज होते. मग आता इथे काय झालं, घातांकांची जर बेरीज झाली तर यांचं काय होणार आहे,
किती झाले 2. किती झाले 2. मोठ्यात मोठा घातांक किती झाला 2 आला याच्यामध्ये. म्हणून हे समीकरण काय नाहीये रेषीय समीकरण नाही. म्हणजे याच्यामध्ये अजून एक भर पडली. जर एखाद्या संख्येच्या 1 2 आणि 3 एखाद्या संख्येच्या छेदामध्ये जर चल असेल तर ते रेषीय समीकरण नाही. काय आहे रेषीय समीकरण नाही. ओके ओके कळालं. सिंपल सोपं. ठीक आहे. आता शेवटचं आपल्याला उदाहरण आहे. शेवटचं उदाहरण आहे 7व्या क्रमांकाचं. 4xy वजा 5y वजा 8 बरोबर 0. चला इथे पण सेमच आहे. आताच पाहिलं होतं आपण. दोन्ही एकत्र आहेत. इथे किती झाले याचा 1 आणि याचा 1 किती झाले 2. याचा एकच आहे. किती होणार 2. म्हणून हे देखील काय नाहीये रेषीय समीकरण नाही. म्हणजे आपण एकूण 7 उदाहरणं पाहिली. 7 पैकी फक्त 2च उदाहरणं अशी की रेषीय समीकरण आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की जर घातांकाच्या मध्ये 2 3 4 म्हणजे एकापेक्षा मोठ्या संख्या असतील तर रेषीय समीकरण नाही. जर काय असेल कोणते x किंवा y दोघांपैकी किंवा कोणत्याही चलाच्या बाजूला 0 असेल, शून्याने गुणलं असेल तर रेषीय समीकरण नाही. चल छेदामध्ये असेल तर रेषीय समीकरण नाहीये. मग रेषीय समीकरणाचा एक सिंपल फॉर्म्युला ax अधिक by अधिक c बरोबर 0 असं पाहिजे. हे काय झालं रेषीय समीकरण. काय झाले रेषीय समीकरण. काय झालं रेषीय समीकरण. यामध्ये a b c हे काय नकोत 0 नकोत. एबीसी सी चालू शकतो. ए आणि बी यांच्या किमती काय नकोत 0 नकोत. काय नकोत 0 नकोत. कळालं. हे दोन्ही चलाचे रेषीय समीकरण जे आहे त्याचं आपण स्टँडर्ड फॉर्म पण सामान्य रूप याला का म्हणायचं सामान्य रूप. हे काय झालं त्याचं सामान्य रूप. आता लक्षात येईल रेषीय समीकरण तुम्हाला 1 मार्क्स साठी प्रश्न विचारला जाईल. दिलेले समीकरण रेषीय समीकरण आहे का. दिलेले समीकरण रेषीय समीकरण आहे का. तर मग काय सिंपल आहे. ओके. तुम्हाला दुसरं मी घातांक मगापासून बोलतोय घातांक तर त्याला कोटी देखील म्हणतात. काय म्हणतात कोटी. कोटी किती पाहिजे 1. किती पाहिजे 1. येते लक्षात. तर ज्या समीकरणामध्ये 2 चल असतील आणि त्या चलांची कोटी किंवा घातांक मोठ्यात मोठा किती पाहिजे 1 असेल तर त्या समीकरणांना 2 चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. काय म्हणतात 2 चलातील रेषीय समीकरण. ओके सोपं होतं. अतिशय सोपं आहे. तर आपण आता पाहिलं की रेषीय समीकरण कशाला म्हणतात. रेषीय समीकरण तुमच्या लक्षात आलं असेल कशाला म्हणतात ते. आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की समीकरण कसं सोडवायचं आहे. तर मग तुम्हाला लेक्चर आवडलं असेल समजलं असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना आवड आहे शिकण्याची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर आत्ता आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण समीकरण कसे सोडवायचे, उकल कशी काढायची, एक्स वायच्या किमती कशा काढायच्या हे आपण